प्रथम शिष्य रेडेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे गुरुवर्य बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका, छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेला तालुका आपला जुन्नर तालुका। आणि या जुन्नर तालुक्याची आध्यात्मिक राजधानी, उभ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं आपलं हे श्री क्षेत्र ओतूरगाव। आणि ओतूर गावामध्ये जगप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबाराय, त्या जगद्गुरूंचेही गुरु इथे बाबाजी चैतन्य महाराजांनी बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायला जो अनुग्रह दिला, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी। पण या मंत्राचा आपल्या 375 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन झाले। आणि मग या निमित्ताने इथं सांगता समारंभ खूप मोठा झाला आणि त्या निमित्ताने एका चौकालाही रामकृष्ण हरी नाव तेव्हाच वेळेस देण्यात आलं। आणि मग आदरणीय गंगाराम बाबा आणि आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य तुळशीराम बाबा यांनी ठरवलं की ग्रामपंचायतच्या सगळ्या सरपंच ताई असतील आणि सर्व सदस्यांचा, सर्व कर्मचाऱ्यांचा पाठपुराठा करून किंवा एक तरी जगद्गुरु तुकोबारायांच्या श्रीगुरूंचं इथं शिल्प झालं पाहिजे आणि 375व्या वर्षात झालं पाहिजे। आणि म्हणून 375व्या वर्षाचं हे स्मरण राहावं, इथं खूप मोठा उत्सव झाला पण त्याचं स्मरण व्हावं म्हणून सुंदर असा ध्वज उभा केलेला आहे, सुंदर असं शिल्प उभं केलेलं आहे। आणि रामकृष्ण हरी मंत्राचं बीजारोपण या गावाने संपूर्ण महाराष्ट्राला, जगाला दिलंय। याचं स्मरण आपल्या गावातील सर्व पिढ्यांना, पुढच्या पिढ्यांना व्हावं आणि म्हणून अतिशय सुंदर शिल्पाचं हे उभारीकरण झालेलं आहे। आणि त्याचा अनावरण सोहळा ठेवलेला आहे आदरणीय तुळशीराम बाबांच्या हस्ते। आणि मग मलाही आमंत्रण त्या दिवशी सरपंच ताई आणायला येऊन त्यांनी आमंत्रण दिलं। मग त्यानिमित्ताने आज पंचकृषीची सगळी मंडळी आलेली आहे। तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो। पुढती या गावाचा असाच भौतिक आणि आध्यात्मिक विकास हिमालयाच्या उंचीला जावो अशी पांडुरंगाला प्रार्थना। सरपंच छायाताई माऊली सरकटे महाराज।